नाही गावात नाही म्हणतो वरती बांधायला पाहिजे फोटो घ्या ना फोटो असे 9 जे काही विद्यार्थी आहेत ज्यांचा आज हा पहिला दिवस आहे त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान जननायक बिरसा मुंडा तसेच क्रांतिकारक रावजी भांगरे यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे. साहेब हे आज 15 जून 2026 आज आपल्या शाळेचा आणि शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस. आपल्या शाळेचे नाव सैनिकी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खिरडी आणि या शाळेच्या पहिल्या ओपनिंग दिवशी येथे आलेले प्रमुख पाहुणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री कांबळे साहेब, तसेच माझे आमदार गावित साहेब, आदरणीय इंद्रजित दादा गावित, तसेच नवीन विद्यार्थी व पालक वर्ग आणि खेडी गावचे पोलीस पाटील, सरपंच व गावकर मंडळी आणि माझे प्रिय गुरुवर्ग व स्वयंपाकी दादा. मी माझ्या सैनिकी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खिरडी माझ्या शाळेच्या वतीने मी पल्लवी भोसारे सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज या शाळेचे संस्थापक व अध्यक्ष कॉम्रेड श्री माननीय माझे आमदार गावित साहेब यांनी जे पाहिलेले स्वप्न आणि खिरडी गावच्या ग्रामस्थांनी साहेबांना दिलेले साथ आणि त्या विश्वासाने साहेबांनी या खिरडी गावात पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून साहेबांनी पाहिलेले स्वप्न म्हणजे शाळा. मित्रांनो, साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आदरणीय इंद्रजित दादा यांच्या नेतृत्वाने गावित साहेब जेव्हा या परिसरात फिरत असताना त्यांना एकच गोष्ट नेहमी लक्षात येत होती, ते म्हणजे या परिसरातील शिक्षणाने मागासलेले लोक. शिक्षण असे आहे की वागणूक सुधूर ते जर पिले तर तो गुरगुरणारच आणि साहेबांनी आणि इंद्रजित दादांनी केले आहे. तुम्ही सगळे साहेबांना तुझं मनोगत खूप आवडले आणि साहेबांनी तिचं कौतुक म्हणून या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन साहेब त्या ठिकाणी आभार व्यक्त करतात, तिचं स्वागत करतात. शाखेमध्ये या ठिकाणी होता आणि नुकतंच 12वीची जी या शाळेची पहिली बॅच गेलेली आहे, त्या पहिल्या बॅच मधला हा आलेला पहिला विद्यार्थी आहे. साहेब आपल्याला मागितला सांगितलं त्यांनी तो पुढे त्यांनी मनात धरून प्रयत्न केला. 2003 साली जेव्हा इथे शाळेचे उद्घाटन झालं, आजपर्यंत मागचा जर इतिहास बघितला तर 100 पेक्षा अधिक जास्त विद्यार्थी
या ठिकाणी राज्यस्तरावरती गेलेले आहेत. मागच्या वर्षी ज्या काही स्पर्धा झाल्या या स्पर्धांमध्ये राज्यस्तरावरती जी खो खोची जी काही टीम होती या टीममध्ये या शाळेची एक विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थीने एक चांगला खेळ या ठिकाणी दाखवला आणि तिची त्या ठिकाणी निवड झाली होती. रनिंगमध्ये या ठिकाणी एक विद्यार्थिनी जी आहे ती राज्यस्तरीय या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर एक जयश्री योगेश देवे म्हणून विद्यार्थिनी आहे, ती 3 वेळेस या ठिकाणी राज्यस्तरावरती गेलेली आहे. असे हे जे काही खेळाडू आहेत मागच्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी अंडर 17 अंडर 19 अंडर 17 मुलींची जी काही टीम आहे ही टीम या ठिकाणी राज्यस्तरावरती गेली. असे अनेक खेळाडू या ठिकाणी या शाळेने दिलेले आहेत. या ठिकाणी 2, 3. मंचावरील उपस्थित मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपणही या ठिकाणी यावं. 27 च्या पहिल्या दिवशी 15 जून 2026 रोजी शाळा प्रवेशोत्सव जो या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना दत्तक पालक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने मी आंबोपाडा, बेडसे आणि खिरडी या दोन्ही दुर्गम शाळा जाणीवपूर्वक निवडलेल्या आहेत. त्यावेळी मुक्कामी या आपल्या अनुदान आश्रम शाळा खिरडी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. जेव्हा ही शाळा वाटप सुरू होतं तेव्हा मी सूचना केली होती आमच्या शिक्षण नेत्यांना, निकम सरांतर्फे. त्यांना वाटलेलं की जेवढ्या दुर्गम शाळा असतील ह्या जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी घ्याव्या. बाकी रोड वगैरे जे आहेत ते लेडीज स्टाफ वगैरे सुविधा पाहिजे निश्चित तुम्ही उजवलं. आजचा जो हा कार्यक्रम आहे शाळा प्रवेशोत्सव म्हणजे पहिला दिवस जो आहे तो उत्सवाचा त्याला नेपथ्य दिले गेलेला आहे. पहिला दिवस हा आनंदाचा असतो, उत्साहाचा असतो. आता या मगाशी भाषण केली पहिलीपासून ती 12वी पर्यंत होती. बरोबर का? विचार करा, आम्हालाही मुलं आहे, प्रत्येकाला आहे. स्वतःचं मूल जेव्हा बाहेर राहतं तर काय कंडिशन असतं. किती किती मुलीचा वडील आहे. माझी मुलगी जी हॉस्टेलला जायची काय कंडिशन, मी रोज तिला फोन करत. आजही ती PGला राहते. रोज रात्री तिला फोन केल्याशिवाय मी स्वतः जेवण करत नाही. विचार करा, जर मी एवढं शिकलेलं आहे, उद्यावर आहे, माझी मुलगी पण शिकत आहे, माझी जी अवस्था असेल त्या पालकांची काय असेल. मी पहिलीपासून 12वी पर्यंत इथे राहतात. पालकांची जबाबदारी तेवढ्याच जबाबदारी ही आमच्या स्टाफची असते. पण आदिवासी विकास विभागामध्ये जो काम करतो हा सेवाभावी वृत्तीने काम करतो. आम्ही जे काम करतो आदिवासी विकास विभागामध्ये शासन आम्हाला पगार देतो. आम्ही फुकट काम करत नाही, आम्ही उपकार करत नाही. परंतु ती जी आमची सेवाभावी वृत्ती आहे, कारण हे आदिवासी विकास विभाग जे आहे ना उत्पादित खातं नाही आहे. शासनाला इथून कुठलंही असं मोठं असतं. आपणच या त्या ठिकाणी शिकतो आणि आपण इथे जर स्टाफ म्हणून काम करून जातो ती वेगळी जबाबदारी असते, अटॅचमेंट वेगळी असते. ते शासकीय आश्रमशाळा असो, अनुदान आश्रमशाळा असो, की शासकीय वसतिगृह असो. याचा प्लस पॉईंट असा आहे की त्या काळामध्ये जी पिढी त्या आश्रमशाळेमध्ये शिकली असेल, शासकीय मध्ये किंवा हॉस्टेलमध्ये शिकले असतील, राहिले असतील, त्यावेळेची मुलं ही आज आपल्या डिपार्टमेंटला मोठ्या हुद्द्यावर आहेत, शासनाच्या मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मग हे कुठंतरी मांडता आलं पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे. कारण कसं आहे, आश्रमशाळा म्हणजे 2 टाईमचं वराड असतं. आपण एका लग्नामध्ये मिनिमम 500 पब्लिक असतं. बरं, ते ॲव्हरेज काढा एका शाळेची 500 विद्यार्थी जरी संख्या म्हटली तर 2 टाईम आपण त्यांची सोयीसुविधा करतो. बरं, आज आपल्याला स्वतःची 2 मुलं सांभाळायला प्रॉब्लेम्स येतात. एक लग्न कार्य करायला गेलं तर आपण 6 महिने प्लॅनिंग करतो आणि ते कुठं त्याच्या उणीवर राहतात. मग आपली मुलं जे शिकतायत, आपण या मुलांना सांभाळतोय, जिकरीचं काम आहे. आणि हे मग 2 टाईम एक वराड आपण एक तयार केलेलं आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. या पालकांनी आपल्यावर सोपवलेलं आहे. जन्मदाते ते आहेत, पण घडवतोय आपण. ही मुलं जी पुढे जात आहेत ना, तर ते त्यांचं जे शिक्षण म्हणून ते पुढे जात आहेत ती आपल्याला समाधानाची गोष्ट आहे. हा माझा विद्यार्थी या शाळेचा विद्यार्थी या हुद्द्यावर आहे, माझ्या शाळेचा विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये अशा ठिकाणी आहे.
हे आहे आणि त्यांनी एवढं ते शैक्षणिक साम्राज्य जो उभं केलेलं आहे किती शाळा असेल 5 शाळा माध्यमिक शाळा किती 6. साधी गोष्ट नाही, एक शाळा अशी शाळा करायला लागली आहे आणि अशा ठिकाणी शैक्षणिक शाळा उभारणं, एवढं सुविधा उपलब्ध करणं दुर्गम सारख्या ठिकाणी मग हे सर्व तुमच्याकडे आहे. त्यांनी शैक्षणिक वृक्ष लावला, वटवृक्ष झालेला आहे, सर्व आहे, मॅनपॉवर आहे, स्टाफ आहे संपूर्ण. हे कुणासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही एकदा या शाळेमध्ये एंट्री केली ते शिस्तीचं पालन करणंच आहे. प्लस असं आहे की ते सैनिकी शाळा सुरू झालेली आहे. नावाचं सैनिक शाळा कसा शिस्तप्रिय असेल, तुम्ही पाहिलं असेल, अनुभव असेल किंवा ऐकलं असेल. उलट तुम्हाला राष्ट्रभक्ती करण्यासाठी चांगली संधी आहे. इतर आश्रमशाळांमध्ये 10वी 12वी आर्ट्स अँड सायन्स आहे, काही आश्रमशाळांमध्ये ITI चालू पडत आहे, तर ते टिपिकल आहे. पण जर इथं सैनिकी स्कूलमध्ये तुम्हाला शिक्षण दिलं जात असेल, प्रशिक्षण दिलं जात असेल तर हे तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 12वी झाल्यानंतर तुम्ही जर एखादी मिलिटरीची काही भरती निघाली, पोलिसांची निघाली तर ती इझिली लागू शकते. कारण तिथे जे ट्रेनिंग दिलं जाणार आहे तुम्ही ऑलरेडी ते घेतलेलं असणार आहे. आणि जे आम्ही जातं मुलांना ते रनिंग असते, रोजचा व्यायाम असतो आणि स्पर्धा परीक्षेचं नॉलेज दिलं जातं. मग हे जर तुम्हाला इथं दिलं जात असेल तर तुम्ही परफेक्ट होऊन बाहेर पडणार. जेव्हा तुम्ही 12वी उत्तीर्ण व्हाल तर 12वी नसेल तर ते कुठेतरी तुम्हाला सर्व्हिसची संधी पण तुमच्या समोर असू शकते. फक्त तुम्ही ते प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि याच्या दिवसाच्या अनुषंगाने एकच सांगतो, हे जे सोयी सुविधा मिळतात त्याचा लाभ घ्या. शैक्षणिक सुविधा आहे, तुमच्या आरोग्याचं आहे, तुमच्या भोजनाचं आहे, मूलभूत सोयी सुविधा आहे, त्याचा लाभ घ्या. जसं साहेब तुम्ही 2 शाळा दत्तक घेतलेल्या आहेत, तसे ही जी काही शाळा आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आणि ज्यांनी या शाळेचं मित्रांनो, आजपासून सर्वत्र शाळेला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच धर्तीवर आपल्या खिरडी आश्रमशाळेमध्ये पण आज या ठिकाणी आजपासून आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. आणि प्रकल्प कळवणमधून सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री कांबळे साहेब आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी आपली शाळा ही दत्तक दिलेली आहे. जे काही अडीअडचणी असतील, ज्या काही थोड्या उणिवा असतील त्या या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी, अजून काही सूचना देण्यासाठी कांबळे साहेब या ठिकाणी वारंवार आपल्या इथं येतील. आणि दुर्गम आहे, पूर्वीची काय अवस्था होती आता कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा झाली हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला या ठिकाणी ह्या भौतिक सुविधांबरोबरच, भौतिक सुविधा तर इथं 100% पूर्ण आहे. आता या ठिकाणी आपल्याला गुणवत्तेवर भर द्यायचा आहे. ज्या उद्देशाने लांबून या ठिकाणी मुलं प्रवेश घ्यायला येतात, आता फार लांबून येतात, पेठमधून येतात, इंदोरीहून येतात, तिकडे सुरगाणा, अलंगोन, मनखेड, बारे वगैरे सगळं आंबोपाडा, बेडसे, ठणगाव या परिसरामधून या ठिकाणी विद्यार्थी प्रवेशासाठी येतात. पालक त्यांना घेऊन येतात आणि त्या भागात या ठिकाणी आपण सैनिकी प्रशिक्षण या ठिकाणी देतोय. एक रिटायर्ड मेजर आहे खैरनार म्हणून, ते खैरनार साहेब या ठिकाणी येतात, यांना ट्रेनिंग देतात. पाहुणच्या वारीचे आमचे एक कर्मचारी आहेत, ते कराटे मास्टर आहेत, त्यांना आपण कधी बोलवतोय? आठवड्यातून एक दिवस त्यांना आपण या ठिकाणी बोलवतो. ते कराटेचं प्रशिक्षण या ठिकाणी देतात. आपण घोडस्वारी शिकवतो, त्यासाठी घोडे आणलेले आहेत. सर्व आता जून पासून या ठिकाणी आपण धनुर्विद्या असेल, शूटिंग असेल, हे सगळे नवनवीन कोणत्या शाळेवर घेतले न जाणारे खेळ हे आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि आपण बघतात की अलंगूनचे साधारण 50च्या वरती मुलांना हे नोकरीमध्ये 5% हे त्यांना राखीव झालेले आहे. त्याच्यामध्ये काही आता पोलीस लागले. आणि नोकरीला जात असताना जर खेळाडू असेल तर तो त्याचा कॉलमच वेगळा असतो ना कांबळे साहेब, त्याचा कॉलम वेगळाच असतो खेळाडूंचा. खेळाडूंना जागाच वेगळ्या असतात. आणि त्याच्यामध्ये
ह्या खेळाडूच्या जागेमध्ये आपल्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाचे मग खिरडीचा असेल, भेगू, अलंगून, चिंचला, श्रीभवन कुठले असेल, उंबरपाडा वगैरे हे मुलं जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे जिल्ह्यामध्ये तेच मुलं या ठिकाणी खेळाडूच्या त्या कॉलम मध्ये बसतात आणि खेळाडूंच्या जागा ह्या राखीव असतात, ते आपलीच मुलं त्या ठिकाणी पटकावतात. म्हणून आपण पण आपल्या या ठिकाणी पाल्याला सांगून गेलं पाहिजे की खेळामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी सहभाग घे. सर लोक सांगतील जी काही संस्थेची शिस्त आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या शिस्तीचं फॉलो करायचा, हे तुम्ही पण या ठिकाणी सांगितलं पाहिजे. एका गावित साहेबांच्या शाळेत टाकलं म्हणजे हमखास नोकरी आपोआपच लागते असं नाही. असं तुम्ही पालकांनी डोक्यातून काढून टाका. फार कष्ट घ्यावे लागतात, मुलांना अभ्यास करावा लागतो, खेळ खेळावा लागतो, तर या ठिकाणी नोकरी लागायला लागते. तर असं भ्रमात राहाल टाकला पहिलीला म्हणजे तो नोकरीलाच लागला 12वी नंतर, असं काही या ठिकाणी होत नाही. म्हणून आपण आपल्या मुलांची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. आणि हे जे काही आदिवासी विकास मार्फत जे काही खेळ खेळले जातात याच्यामध्ये आपला प्रकल्प तर पहिलाच असतो जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर विभागामध्ये पण कळवण प्रकल्पाचं या ठिकाणी नाव वाचलंय आणि त्या कळवण प्रकल्पामध्ये शासकीय आश्रम शाळेचे 30-40% असतील, नाहीतर उर्वरित सगळे आपल्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या 5ही आश्रम शाळेचे मुलं आणि मुली हेच त्या ठिकाणी संघाचं नेतृत्व महाराष्ट्र लेवलला त्या ठिकाणी करतात. तुम्हाला शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने शिके. जून पासून म्हणजे जून चालू झाला, आता 10-15 दिवसात आपण या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षणाला आपण सुरुवात करणार आहोत. अलंगूनला एक दुसरे रिटायर्ड फौजी आलेले आहेत म्हणजे आजपासून तिथं पण ट्रेनिंग जे आहे ते तिथं चालू करणार आहे. आपण थोडा पाऊस वगैरे चालू झाला की या ठिकाणी आपण ती ट्रेनिंग या ठिकाणी चालू करणार आहोत. म्हणून सगळ्यांनी तशा पद्धतीची मानसिकता या ठिकाणी तयार केली पाहिजे. आणि कांबळे साहेब आपल्या इथं आपण मुलं 4:30 वाजता ना 4:30 वाजता आपण उठवतो म्हणजे उठवतो अशा पद्धतीचं आहे नियोजन. तर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. आणि